मराठी चित्रपट भयभीत. शेखर स्वप्नातून अचानक दचकून जागा होतो. त्याची बायको रश्मी शेजारी न दिसल्यामुळे तो तिला शोधायला जातो. त्याच्या मुलीच्या श्रेयाच्या खोलीत डोकावून पाहतो. ती तिथेही नसते. रश्मी अशी हाक मारत तो खाली येतो. घराचा मेन डोअर उघडल्यावर त्याला तिथे रश्मी पडलेली दिसते. रश्मीचा मृत्यू झालेला असतो. हे सगळं त्याची 7 वर्षांची मुलगी बाल्कनीतून बघत असते. सीन पास्ट मध्ये शिफ्ट होतो. श्रेया आई बरोबर स्विमिंग पूल मध्ये खेळत असते. तिथे शेखर त्यांच्यासाठी नाश्ता घेऊन येतो. नाश्ता करताना सँडविच मध्ये आलेल्या कांद्यामुळे रश्मी शेखरला बडबडते. रश्मीला कांद्याची अलर्जी असते. शेखर व रश्मी यांच्यातल्या संबंधात तणाव दिसत असतो. रात्री रश्मी श्रेयाला पियानो वाजवून दाखवत असते. शेखरपेक्षा आई आणि मुलीचं नातं खूप स्ट्रॉंग असतं. श्रेया आईकडे पप्पा असताना ती किती एकटी पडते अशी कंप्लेंट करते. रश्मी तिला प्रॉमिस देते, मम्मी नेहमी तुझ्या बरोबरच असेल, तुला सोडून कुठेच जाणार नाही. श्रेयाच्या खोलीतली लाईट चालू ठेवून ती स्वतःच्या खोलीत येते. शेखरला त्यांच्या खोलीत ब्लॅक मॅजिकची पुस्तकं सापडतात. तो याबद्दल रश्मीला विचारतो, पण रश्मी त्याला काहीच उत्तर देत नाही. रात्री बाल्कनीत उभं राहून कॉफी घेत असताना अचानक बाल्कनीतून पडून तिचा मृत्यू होतो. 6 महिन्यानंतर शेखर श्रेयाला घेऊन त्याच्या डॉक्टर मैत्रीण काव्याकडे येतो. आईच्या मृत्यूनंतर श्रेयाने बोलणं बंद केलेलं असतं. शेखरशी बोलणंही तिने कमी केलेलं असतं. काव्या शेखरला समजावते, एका 7 वर्षाच्या मुलीला तिच्या आईचं मरण पोचवणं एवढं सोपं नाही, पण ती बरी होईल. श्रेयाला मागच्या घटना विसरता याव्या यासाठी शेखर दुसऱ्या घरी राहायला जातो. हे घर जंगलाच्या अगदी जवळ असतं. श्रेयाला घेऊन आल्यावर अचानक श्रेया जंगलात जाते. शेखर तिला शोधतो. तो तिला ताकीद देतो, पुन्हा इथे एकटं यायचं नाही. रात्री शेखर श्रेयासाठी मॅगी बनवतो. ते खाताच तिला उलटी होते. शेखरला कळतच नाही असं का झालं ते मॅगी चाखून बघतो. मॅगी नीट असतं, पण मॅगीत कांदा घातलेला असतो. शेखर श्रेया बरोबर बोलण्याचा प्रयत्न करतो. मम्मा सारखं होण्याचा मी प्रयत्न करतोय, पण मला तुझी साथ हवी आहे. मम्मा आता परत कधीच येणार नाही. तेवढ्यात श्रेया त्याला म्हणते, ती तर इथेच आहे, कुठेच गेलेली नाही. आणि अचानक रश्मीची फ्रेम खाली पडते. दुसऱ्या दिवशी श्रेया तिच्या लाडक्या किटी बरोबर एकटीच जंगलात जाते. अचानक दचकून मागे फिरते. हातातली डॉल खाली पडते. ती तशीच घरी येते. शेखर तिला विचारतो, तेव्हा काही न बोलता ती आतमध्ये निघून जाते. अचानक शेखरचं लक्ष श्रेयाच्या पावलांकडे जातं. त्यांच्याच बरोबर दुसऱ्या पावलाचे ठसेही उमटलेले असतात. या बाबतीत शेखर काव्याबरोबर बोलतो. ती त्याला समजावते, श्रेयाला एका मित्राची गरज आहे. काही दिवस ती म्हणेल तसं वाग. तो श्रेयाला घेऊन प्ले ग्रुप मध्ये ऍडमिशन घ्यायला जातो. त्या रात्री तिला झोपवताना तिच्या डॉल बद्दल विचारतो. तिच्या तोंडून राघवचं नाव त्याला पहिल्यांदा ऐकू येतं. आपल्या बरोबर राघव इथेच राहतो असं ऐकल्यावर शेखर शॉक होतो. रात्री अचानक जाग आल्यावर शेखरला किटीला फासावर लटकवल्याचं दिसतं. तो याबद्दल श्रेयाला विचारतो. तिच्या तोंडात फक्त एकच नाव असतं, राघव. राघव बद्दल शेखर काव्याला सांगतो. ती सांगते, तसं लहानपणी आपला सुद्धा एक इमॅजिनरी फ्रेंड होता, तसाच तो तिचाही असेल असं ती शेखरला समजावते. याचा विचार न करता फक्त लहान होऊन तिचा मित्र हो असं सांगते. श्रेयाला घेऊन शेखर प्ले ग्रुपला जातो. तिथे गेल्यावर बडबड करणाऱ्या जोईलीला कंटाळून ती शेखरला, मी परत इकडे कधीच येणार नाही, मला आणखीन मित्रांची गरज नाही, माझ्याकडे माझा राघव हा एकच मित्र आहे असं म्हणून ते तिकडून बाहेर पडते. एक दिवस शेखर श्रेयाला एका माणसाबरोबर खेळताना पाहतो. किशोर सावंत अशी तो आपली ओळख करून देतो. शेखर श्रेयाला अनोळखी लोकांबरोबर खेळायचं नाही अशी ताकीद देतो. श्रेयाच्या रूम मधून पियानोचे सूर शेखरच्या कानावर पडतात. तो याबद्दल तिला विचारतो. ती राघवनेच पियानो वाजवल्याचं सांगते. एकदा काव्या शेखरच्या घरी येते. सावंत तिला त्यांच्या घरात डोकवताना दिसतो. श्रेया काव्याच्या खूपच क्लोज झालेली असते. तिथे जान्हवी येते. श्रेयाला तिचा राग येतो. रात्री सगळे जेवायला एकत्र बसल्यावर श्रेया जान्हवीला म्हणते, तुला माझ्या बाबांबरोबर लग्न करायचं आहे, पण माझ्या आईची जागा तू कधीच घेऊ शकत नाही. हे सगळं राघवने सांगितल्याचं तीच सांगते. जान्हवीने आणलेली बर्ड्स मारले गेलेले असतात. शेखरला किशोरवर संशय येतो. तो त्याच्याच घरी जातो. तिथे त्याला त्याची मेलेली मुलगी पेटीत बंद असल्याचं दिसतं. तिथून घरी आल्यावर श्रेया ड्रॉइंग बनवत असते. तो ते बघतो. ड्रॉइंग मध्ये राघव असल्याचं ती सांगते. राघव बॅड असल्याचं तो श्रेयाला सांगतो. श्रेयाच्या ड्रॉइंग मध्ये जान्हवीचा ऍक्सिडेंट झाल्याचं चित्र शेखरला दिसतं. जान्हवी श्रेयाला भेटायला येते. तुझ्या आईची जागा मी कधीच घेणार नाही हे सांगते. जान्हवी आणि श्रेयाची मैत्री होती. ती श्रेया बरोबर खेळ खेळायला लागते. अचानक मागून कोणीतरी जान्हवीला ढकलतं. ती जिन्यावरून खाली पडते. तिचा मृत्यू झालेला असतो. शेखरला जान्हवी मेल्याचं श्रेयाकडून कळतं. तिला फ्रीज मध्ये लपवलेलं असतं. तो श्रेयाला ओरडायला लागतो. ती सांगते, हे सगळं राघवने केलेलं आहे, राघव खूप वाईट आहे असं ती शेखरला सांगते. जान्हवीची बॉडी घेऊन जात असताना अचानक लाईट्स ऑफ होतात. टॉर्च शोधायला लागलेल्या शेखरला किशोर तिथे आलेला दिसतो. त्याला श्रेयाला तिथून घेऊन जायचं असतं. त्यांच्यात खूप झटापट होते. किशोर बेशुद्ध पडतो. शेखर मागे फिरून श्रेयाकडे जायला लागतो.
म्हणजेच शेखर हाच खरा राघव आहे याचा उलगडा आपल्याला होतो. आता श्रेयाला राघव आवडत नाही म्हणून तो श्रेयाला मारण्यासाठी पुढे येतो. श्रेयाला पकडून शेखर मारणार इतक्यात किशोर परत तिथे येतो. श्रेयाला पळायला सांगतो. तेवढ्या तिथे काव्या येते. ती किशोरवरच अटॅक करते. बेशुद्ध पडलेल्या श्रेयाला काव्या उठवण्याचा प्रयत्न करत असते. शेखर किशोरला घेऊन जाऊन मारून टाकतो. श्रेया शुद्धीवर आल्यावर काव्याला खरा राघव कोण आहे हे सांगते. आतापर्यंत ज्या घटना घडलेल्या असतात त्या सगळ्या शेखर मधल्या राघवने केलेल्या असतात. शेखरच्या बायकोचं दुसऱ्याबरोबर चाललेलं अफेअर जेव्हा त्याला कळतं तेव्हा त्यानेच रश्मीला वरून धक्का देऊन संपवलेलं असतं. शेखर तिथे येतो. काव्याला बेशुद्ध करून दुसऱ्या रूम मध्ये घेऊन जातो जिथे शेखरने किशोर आणि जान्हवीला ठेवलेलं असतं. शेखर श्रेयाला शोधायला बाहेर पडतो. श्रेयाला शेखर मारणार इतक्या काव्या शेखरला मागून सुरा मारते. शेखर मेलेला असतो. काव्या श्रेयाला शेखरला मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर असल्याचं सांगते. त्यामुळेच मधून मधून त्याच्यातला राघव बाहेर यायचा. काव्याला लक्षात येतं की हे सगळं तो लहानपणी सुद्धा करायचा. आपल्या चुका इमॅजिनरी फ्रेंडवर टाकायचा. काव्य आता श्रेयाचा सांभाळ करायला लागते. शेखरचं स्प्लिट डिसऑर्डर श्रेयात सुद्धा आलेलं असतं. एकदा आरशात बघताना अचानक श्रेया उठून जाते आणि अजून एक श्रेया आपल्याला आरशात पाहायला मिळते आणि हा चित्रपट संपतो.